आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि अलिबागमध्ये 31 साजरा करण्यासाठी त्यासोबतच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटक अलिबागच्या बीचच्या दिशेनं रवाना होत आहेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे। मी सध्या अलिबागला जाणाऱ्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे। बऱ्याच दुरून हे जे लोक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पर्यटन करण्यासाठी त्यासोबतच अलिबागला जाण्यासाठी हे सगळे पोहोचतात। अलिबागला जाताय का? अलिबागला चालू आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी। येस, पण वाहतूक कोंडी झाली त्याबद्दल काय सांगा? काही नाही, आता 31 डिसेंबर आहे तर वाहतूक कोंडी होणारच ना, सगळे आनंदासाठी चालले। नक्कीच पाहतोय आपण या ठिकाणी आनंदाचा क्षण आहे आणि वाहतूक कोंडी तर होणारच असं सुद्धा हे पर्यटक सांगतायत आणि वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे जे लोक आहेत ते आता सगळे या ठिकाणाहून अलिबागच्या दिशेला रवाना होत आहेत, आपल्या फॅमिली सहित हे सगळे निघालेले आहेत। त्यामुळे ही सगळी दृश्य आपण पाहतो। अलिबागला जात आहे नववर्षाच्या स्वागतासाठी? हो हो, किती आनंद उत्साह आहे? भरपूर आनंद आहे। 2023 पण असंच पॉझिटिव्ह होतं आणि होपफुली आम्ही एक्सपेक्ट करतो की 2024 पण सगळ्यांसाठी असं पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन येईल। नक्कीच पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन 2024 येईल अशी अपेक्षा सगळे व्यक्त करतायत। अलिबागमध्ये दुरून लोक येत आहेत त्यामुळे ट्रॅफिकचा कुठेतरी खोळंबा झालेला आहे, पण आनंदामध्ये कुठेही कमतरता सध्या पाहायला मिळत नाही। पाहतो आपण वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि अलिबाग म्हणा किंवा आसपासचे जेवढे समुद्रकिनारे म्हणा या ठिकाणी सुद्धा आता पर्यटकांची रांग लागू लागली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अलिबाग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।